आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर भेटीला अधिकचं महत्त्व आहे। तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। न्यायालयीन चौकशीचा फास अवळण्यासंदर्भात चर्चेची शक्यता देखील आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। चेतन, सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। निश्चितच शुभमची माहिती समोर येते की 3 प्रकारच्या चौकशा या संदर्भात करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं होतं, ज्यामध्ये SIT असेल, CID चौकशी असेल आणि तिसरीकडे न्यायालयीन चौकशी संदर्भात सुद्धा वाच्यता करण्यात आलेली होती। आता SITने आपला फास आवळलेला असतानाच एकीकडे सर्व आरोपींना सध्या मोक्क्याच्या कारवाई अंतर्गत त्यांच्यावरती आता कारवाई सुरू झालेली आहे। आजच वाल्मिक कराड यांना मोक्का लावण्यात आलेला आहे, मात्र अद्याप या प्रकरणातील न्यायालयीन चौकशीचा वेग मात्र मंदावल्याचं दिसतंय आणि याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आज भाजपचे नेते सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे। सायंकाळी होणाऱ्या भेटीमध्ये न्यायालयीन चौकशी कशा प्रकारे वेगाने करता येईल आणि या संदर्भातील अहवाल आल्यानंतर जवळपास आरोपींची SIT आणि न्यायालयीन चौकशीच्या अहवालामुळे कोंडी करण्याचा हा प्रयत्न दिसून येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा कारवाईचा फास आता अधिक आवळला जाणार का अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आजच्या सायंकाळी होणाऱ्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष असेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर आता सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। तर या भेटीला अधिकचं महत्त्व आहे, कारण याआधी देखील त्यांनी 2-3 वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या प्रकरणाच्या संदर्भात तपास वेगवान व्हावा, योग्य व्हावा यासाठी मागणी केलेली होती आणि त्यानंतर मात्र आता ही पुन्हा एकदा भेट घेतली जाते। वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर सुरेश धस आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। तर कराडवर मोक्का लावल्यानंतर आता सुरेश धस देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सुरेश धस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आंदोलन देखील केलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणातील मुद्दे त्यांनी उचलून धरलेले होते आणि त्यानंतर त्यांची भूमिका आता महत्त्वाची असेल। देवेंद्र फडणवीसांची ते आज भेट घेण्याची शक्यता आहे। याआधी देखील त्यांनी 2 वेळेस देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली, याच प्रकरणाच्या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली होती। तपास वेगवान व्हावा यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे मागणी देखील केलेली होती आणि त्यानंतर मात्र आता ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये नेमकी कशा पद्धतीची चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या संपूर्ण प्रकरणातील ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींना आता कमालीचा वेग आल्याचं दिसतंय। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी काल आंदोलन केलं, त्यानंतर त्यांनी SIT, CID आणि पोलिसांची देखील भेट घेतलेली होती आणि तपासाची माहिती घेतलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।